चला, आज नाश्त्यासाठी केला होता रव्याचा उपमा. इतकं भारी टेस्ट लागत होता ना. मग काय, हेच खाऊन आपली सुरुवात करायची होती मला. मग फटाफट मी तयारी वगैरे केली. मग कारण मला सगळं भरपूर कामं होते, ते करायचे होते. बरेच असंच पडले होते. कंटाळा येते यार घरी असून, पण असं वाटतं की रोज रोज तेच काम करणं. मग काय फटाफट सगळं आवरून घेतला. भांडे वगैरे घासायचे होते म्हणून त्यामुळे फटाफट भांडे वगैरे घासून, गॅस वगैरे घासून इतकं मस्त चमकत होता. मग त्यानंतर ना अजून बरेच काम पडले होते. मग ते पण फटाफट करावं म्हणून मी फटाफट पुसून वगैरे घेतला. पुसायला फक्त आपला काय हॉल किचनच असतो, पण तरी पण तेवढाच करणं म्हणजे एका बाईला तेवढंच कामच असतो. कितीही असू दे, कमी असू द्या की जास्त असू द्या. मग त्यानंतर मस्तपैकी कपडे वगैरे पण धुवून घेतले. मग त्यानंतर एवढं काय आज लोड नव्हता म्हणून त्याच्यामुळं आरामात सगळं काम केलं मी. मग फटाफट कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मला दळण वगैरे पण करायचा होता. त्यामुळं म्हटलं पहिले नाश्ता वगैरे बनवून घेऊ काहीतरी, कारण मस्त अशी भूक लागली होती. मग त्यानंतर फ्रेश वगैरे झाले. आता बघते तर काय बाहेर पावसाचं इतकं छान वातावरण झाला होता. मग फटाफट घेतलं बनवायला उपमा. गरम गरम उपमा खाऊशी वाटला म्हणून, एकटीच होती म्हणून म्हणलं उपमाच बनवून घेऊया. मग फटाफट उपमा बनवला. मग त्यानंतर घेतलं थोडंसं खायला. मग टी व्ही बघत थोडासा उपमा खाऊन घेतला. मग त्यानंतर मला दळण करायचं होतं, कारण दळायला काहीच होत नाही घरी, पीठच नव्हता घरी म्हणून म्हटलं फटाफट आज दळण करून घेऊया. मग फटाफट दळण वगैरे करायला घेतला. ते 7-8 किलो गहू होता, बापरे. तेवढं सगळं घाण त्यातला काढा वगैरे, सगळं दळण करा, मग चक्कीवर ठेवा. तर असं माझं आजचा दिवस होता. जर तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा प्लीज. थँक्यू.